नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आहे संकष्टी चतुर्थी। आज काही आपला असा रेसिपीचा ब्लॉग नाही आहे। मी थोडीशी शॉपिंग केली होती काल, तर ते मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलं होतं। चला तर मग आपण बघूया। हे बघा, ह्या पिशवीमध्ये सगळं खायचं सामान आहे माझ्या मुलाचं। इकडे तेल आहे, इकडे काही मसाले आहेत, बाकीचं सामान या पिशवीमध्ये भरून ठेवलेलं आहे। तर आता आपण पाहूया की काय काय आपण सामान भरलेलं आहे। हे घरचं सगळं राशन आहे, ते मी भरलेलं आहे काल। ते तुम्हाला मी दाखवते की मी काय काय भरलेलं आहे सामान। हे बघा गाईज, मी काल सामान भरलेलं आहे। हे काहीतरी 4-4.5 हजाराच्या आसपास मला भेटलेलं आहे। थोडंसं मी याच्यातनं भरते ना, म्हणजे होलसेलमधनं, म्हणून थोडंसं रेटमध्ये कमी जास्त होतं। तर इकडे बघा, इकडे मी सगळ्या प्रकारचे मसाले, आपले खडे मसाले, चक्री फूल, दालचिनी, लवंगा, वेलची, त्याच्यानंतर काळी मिरी, हे तिरफळं मला लागतात मच्छीमध्ये बनवायला। मच्छीची करी बनवायला हे खूप छान लागतात, तर हे घेतलेलं आहे मी। त्यानंतर हे जिरं, ही मसाला वेलची आहे, हे तमालपत्र, राई, त्याच्यानंतर हिंग, हे सगळ्या गोष्टी मी त्या घरात आवश्यक लागतात त्या घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता, हे आहे सोयाबीन। हे मी सकाळी बनवले होते भाजीला, मला टिफिन द्यायचं होतं म्हणून मी हे बनवलेलं, म्हणून हे सोडलेत। हे सगळं 1-1 किलो मी घेतलेले आहे। हे कडधान्यसुद्धा मी 1-1 किलो सगळे घेतलेले आहेत। साबुदाणेसुद्धा 1 किलो होते, पण आज उपवास होता त्यामुळे मी ते भिजत घातले होते थोडेसे। बेसन घेतलेलं आहे 1 किलो, लागतं कधीतरी मुलांना भजी वगैरे बनवायला। आणि हे आहे रवा मी म्हणजे आपल्याला काहीतरी नाश्त्यासाठी वगैरे किंवा माझ्या मुलाच्या टिफिनसाठी वगैरे मला लागतं। आणि इकडे कोलगेट, हे संतूर साबण, आणि हे माझे शॅम्पू डव, जे मी एकदाच घेते, म्हणजे हे खूप चांगलं पडतं आपल्याला। तेल, त्याच्यानंतर हे वाटाणे आहेत, सफेद वाटाणे, छोले, हे सगळं मी 1-1 किलो घेतलेलं आहे। हप्त्याच्या डाळी आहेत, ही तूर डाळ, त्याच्यानंतर तिकडे मूग डाळ आहे, इकडे मसूर डाळ आहे, आणि ही सालीची डाळ आहे। ही ही 1 किलो घेतली, आणि बाकीच्या डाळी मी 3-3 किलो घेतलेल्या आहेत, कारण माझ्याकडे टिफिनसुद्धा असतात त्याच्यामुळे मला डाळी लागत असतात। आणि ही चणा डाळ, जी आपल्याला कशामध्ये भाजीमध्ये टाकायला लागते ना, आपल्याला कधी दुधीची भाजी किंवा शिरोळ्याची भाजी वगैरे बनवली त्याच्यामध्ये खूप छान लागते। इकडे चहा पावडर, साखर आहे, आणि लसूण तसं तर खूप महाग आहे, 100 रुपये पाव झालेला आहे, पण मी हे होलसेलमधनं घेतलं तर मला हे 70 रुपये पाव भेटलेलं आहे बघा। 70 रुपये पाव, आणि खूप छान आहे, सुका लसूण आहे। ॲक्च्युली मला जास्त घ्यायचं होतं, पण ते मला नंतर लक्षात आलं, तर राहू दे, मी परत कधी गेले तर मग मी घेऊन येईन। त्याच्यानंतर हे खोबरं मी अर्धा किलोच घेतलेलं आहे, कारण मला थोडेसे नारळ पण घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे म्हटलं की नारळ आणि खोबरं असं वाटण बनवलं तर होऊन जाईल, पुरून जातील मला। नंतर हे सरगम साबण घेतलेले आहेत 2 कपड्यांचे, कारण मी कपडे काही जास्त हाताने धुत नाही, ते मशीनमध्येच वॉश होतात, त्याच्यामुळे हे 2च घेतलेले आहेत। आणि हे भांड्यांचे साबण, ते तर सारखे लागतच असतात। आणि इकडे हे चिकन मसाला घेतलेला आहे, हे लागत राहतं चिकनमध्ये टाकायला, थोडंसं घरी आहे त्याच्यामुळे मी हे एवढेच पॅकेट घेतले। आणि हे मच्छी फ्राय मसाला आहे बघा, फिश फ्राय मसाला। घरात पण माझे थोडे फ्रीजमध्ये मसाले आहेत थोडेफार, हे एवढं सामान म्हणजे मी घेतलेलं आहे। आणि तेल पण घेतलेलं आहे, आणि मुलाला थोडेसे बिस्किट वगैरेसुद्धा मी होलसेलमधनं घेतलेले आहेत। हे सगळं सामान होलसेलमधलं आहे। जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही टपाल नाक्यावरती होलसेलचे दुकान आहेत, तिकडे जाऊन घ्या, तुम्हाला ही खूप स्वस्त ह्याच्यामध्ये पडेल। डी-मार्ट वगैरे सगळं महाग आहे, तिकडे ॲक्च्युली घेणं चुकीचंच आहे, कारण तिकडे GST वगैरे घेतात, त्याच्यापेक्षा हे आपल्याला परवडतं। आता मी यांना ही पावडर जी आहे आपली, ती लावून ठेवणार आहे धान्यांना, कारण लगेचच्या लगेच एवढे सगळे संपणार नाही, त्याच्यामुळे ही पावडर लावून ठेवायची, म्हणजे आपले धान्यांना किडे लागत नाही,
जे छोटे छोटे किडे होतात ना ते होणार नाही, त्यासाठी ही पावडर लावून ठेवायची. तर ती मी ही लावून ठेवेन. आणि तेल वगैरे घेतले ते पण मी तुम्हाला दाखवते. पहिले तर मी हे सगळं भरून घेते, मग बाकीचं पण पाहूया. तेल मी डीमार्टमधनं भरलेलं आहे. हे मी 4 किलो भरलेलं आहे, कारण आधी मी 2 किलो आणलं होतं घरामध्ये, म्हणून हे 4 पॅकेट मी घेऊन आलेली आहे. बघा गाईस, हे आपलं कडधान्य जे आहे ते भरून झालेलं आहे. बाकीचं हे थोडंसं बेसिक राहिलं आहे, म्हणजे रवा आणि बेसन पीठ वगैरे ते मी भरून ठेवणार आहे. तर हे आपलं भरून झालेलं आहे. आणि जे एक्स्ट्राचं आहे ते इथे मी बघा कसं स्टॅपलर वगैरे लावून पॅक केलेलं आहे, जेणेकरून ते पडायला नको. आणि हे बघा ह्याच्यामध्ये कसं मी पावडर लावून ठेवलेलं आहे, जेणेकरून हे खराब होणार नाही. मध्ये मी माझ्या मुलाचे पूर्ण बिस्किटचे पुडे करून ठेवलेले. त्याच्यामध्ये त्याला गुड डे, परत हे काय त्याचं हॅप्पी हॅप्पी, हे पार्ले, त्याच्यानंतर खाली आहे हे क्रॅकजॅक बिस्किट. हे असे 3-4 प्रकारचे बिस्किट मी त्याला भरून ठेवलेले आहे. त्याच्यानंतर परत त्याला हे बघा, हे मधल्या वेळेत कधीतरी त्याला भूक लागते, तर ह्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे. हे चकली आहे आणि हे ओरिओचं बिस्किट त्याच्या पप्पांनी त्याला आणलेलं आहे. आणि हे कचोरी, परत हे मॅगी आधीचंच आहे, थोडंसं राहिलं म्हणून आता काय मॅगी आणलं नाही. ह्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं फरसाण वगैरे आहे, त्याच्या मावशीने त्याला आणलं होतं, त्याला बरं नव्हतं तेव्हा पडला होता. आणि हे पास्ता आणला आहे त्याच्यासाठी. हे सगळं मी होलसेलमधनं भरलेलं आहे. हे बिस्किटंसुद्धा पूर्ण होलसेलमध्ये मी भरलेले आहेत, त्याच्यामुळे हे खूप स्वस्त पडलेलं आहे मला सगळ्या गोष्टी. तुम्ही पण होलसेलमध्येच भरत जा. होलसेलमध्ये सामान खूप आणि खूप स्वस्त भेटतं. फक्त एवढंच आहे की आपल्याला थोडीशी केअर करावी लागते आपल्या सामनाची. हे सगळे माझं जे कोलगेट, शॅम्पू वगैरे आहेत, साबणं वगैरे आहेत. आता भांड्याचे 2 साबणं मी वरती काढलेली आहे. आणि हे शॅम्पू आणि हे संतूर साबण, हे सगळं मी या डब्यामध्ये एकत्र ठेवत असते, म्हणजे इकडे तिकडे बघायची गरज पडत नाही. आणि बाकीचं जे उरलेलं सगळं सामान आहे, जे एक्स्ट्राचं आहे, जेवढं राहतं तेवढं तर मी भरून घेतलेलं आहे, जेवढं हाताखालचं. बाकीचं हे एक्स्ट्रा सगळं राहिलेलं आहे. आता हे शेंगदाणे तर तसेच आहेत, कारण शेंगदाण्याचं कूट मी आधी 2 डबे भरून ठेवलेलं आहे करून, त्याच्यामुळे हे नको आहे मला आता. आणि हे थोडेसे पहिलेचे माझे राहिलेले आहेत शेंगदाणे. आणि ही राईसुद्धा माझी अजून पहिलेची आहे, त्याच्यामुळे मी नवीनवाली काही फोडून ठेवलेली नाही आहे. तर हे सगळं सामान मी ह्या ड्रममध्ये स्टोअर करून ठेवणार आहे व्यवस्थित, जेणेकरून सगळं व्यवस्थित राहील असं मी ठेवणार आहे. हे बघा, मी पूर्ण कडधान्य वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहेत. इथे वरती डाळी आहेत, ह्याच्यामध्ये डाळी भरलेल्या आहेत 3 डब्यांमध्ये मी. ह्याच्यामध्ये माझा मसाला असतो, लालवाला आपला मसाला असतो ना, तिखट. आणि ह्याच्यामध्ये शेव कुरमुरे वगैरे आहेत माझ्या मुलासाठी खायला. आणि ह्याच्यामध्ये हे भरून ठेवले आहे शेंगदाणे. आणि ह्याच्यामध्ये बाकीचं थोडंसं पापड वगैरे आहे ते भरून ठेवले. पापड, गूळ वगैरे थोडं थोडं जे सामान आहे ते ह्याच्यात भरलेलं आहे. चायपत्ती, हे असं सगळं मी भरून ठेवलेलं आहे. बघा, हे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत. हे दालचिनी आहे, हे गरम मसाला, ह्याच्यामध्ये चहा पावडर आहे माझी. आणि हे सगळे गरम मसाले आहेत. बघा, हे गरम मसाले आहेत. हे जिरा आणि राई, इकडे हळद आहे, इकडे मीठ, आणि बाकी सगळे मागे माझे कडधान्य बसलेले आहेत. तर मग मंडळी, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही आता मला सांगा कमेंटमध्ये की कसं वाटलं माझा व्हिडिओ. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय.